हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले होते रात्रीचे 8 वाजले होते आणि इकडे बघू शकता आमच्या इकडे ना आज सांगली, कोल्हापूर, सातारा इकडच्या साईडला भरपूर मोठा गारांचा पाऊस झालेला आहे. समोर माझ्या बघू शकता तुम्ही गारा किती पडल्या होत्या. ही आमची जी काय म्हणतात घराची बॅक साईड होती. मी इथल्या इथंच काय म्हणतात गारा वेचल्या आणि इथल्या इथंच खात होते. पुढचा भाग पण मी तुम्हाला ह्याच्यासोबत जोडेनच. किती गारांचं काय म्हणतात असं पूर्ण रस्ता पूर्ण पॅक झाली होती. एवढ्या गारा पडल्या होत्या, भयानक गारांचा मोठा पाऊस लागला आणि गाराच्या ओढ मी उचला की तो पाठीत काय म्हणतात खूप जास्त गारा लागत होत्या. टप 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 लागत होत्या गारा. अद्रेजला पण यातल्या मी 2-3 गारा खाऊ घातल्या. त्याचे पप्पा मला ओरडत होते की नको, त्याला देऊ नको, त्याला देऊ नको, त्याला तुला माहिती आहे ना त्याला काय झालं आणि त्याला का देतेस. म्हणलं असं दे, एखाद्या दुसऱ्या गाण्याने काय होणार नाही आहे. त्याने कधी नॅचरल बर्फचं असतं तर त्याने कधी खावा, त्यालाही कळणार पण नाही आहे. पण मी त्याला पण जास्त नाही पण 2 गारा त्याला दिल्या. आणि काय म्हणतात तो मे महिन्यात जो पहिलाच पाऊस झाला तो गारांचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे उद्या भयानक गरमी होणार आहे असं वाटायला लागलेलं आहे. छान मस्त गारांचं काय म्हणतात मी आस्वाद घेतलेला आहे. नॅचरल बर्फ असं म्हणावं लागेल. गारा म्हणजे काय असतो, नॅचरल आभाळातून जो बर्फ पडतो तो असतो. इथनं आद्रेजला वाफ द्यायला जायचं होतं तेव्हाच मला वाटलेलं की पाऊस येणार. आद्रेच्या बापांची खूप वेळ, मी बराच वेळ त्यांची वाट बघत होते. त्यांनी काय आलेच नाहीत लवकर. त्याच्यामुळे मग मी पलीकडं बाबांना घेतलं आणि त्यांना घेऊन आलो. जाऊन आद्रेजला वाफ देऊन आलो पटकन. तर काय म्हणतात आम्ही येऊपर्यंत पावसाची काय म्हणतात सुरुवात चालूच होती. लाईट वगैरे जाण्याच्या प्रोसेसमध्ये होते. तोपर्यंतच काय म्हणतात पावसाने सुरुवात केलेली आहे. आम्ही घरी आलो थोडा वेळ 10-15 मिनटं झालं आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. इथे बघू शकता गारांचा आम्ही 4 वाजता आस्वाद घेतलेला आहे. खूप प्लेटीत भरल्या होत्या आणि आद्रेच्या बापाचं इथे चालू होतं की त्याच्यापासून लांब ठेव, हे लांब ठेव, तुला दाखवू नकोस. त्यानंतर अंधारातच आम्ही जेवलो वगैरे, जेवण वगैरे झालं आणि पाऊस पडल्यानंतर आद्रेच्या बाप्पांनी चला एक राऊंडवर नेऊया जरा छान मस्त. आद्रेजला घेऊन गेलो होतो, स्वेटर वगैरे घालून गेलो होतो कारण वातावरण एकदम थंड झालं होतं काल पाऊस पडल्यानंतर ना. बघूया आता हा पाऊस नंतर 3 दिवस पडेल. आज उद्या आणि परवा असे 3 दिवस पडेल असं म्हणतात. पण बघूया आता किती दिवस पाऊस पडतो. वातावरण खरंच खूप छान थंड वातावरण झालं. एवढ्या वातावरणाचं मला आईस्क्रीम खायची इच्छा होत होती. आद्रेच्या पप्पा म्हणजे वेडी झालेच काय, एवढं थंड वातावरणात तुला आईस्क्रीम काही खायचं आणि बरोबर काय तुला खाऊ देणं नाही. त्याची हालत बघ म्हणजे त्याला सर्दी झाले, खोकला झाले आणि तू आईस्क्रीम खाल्लीस तर तू काय मागायचं राहणार नाही आहे. त्यामुळे तू काय आईस्क्रीम वगैरे खाण्याच्या भानगडीत पडू नकोस. शांत बस. त्यांनी काय मला आईस्क्रीम वगैरे खाऊ दिलं नाही. नाहीतर मग आम्ही दोघं केले की मी आईस्क्रीम खाऊन चालले असते, नक्कीच खाऊन आले असते. त्यानंतर लाईट गेली होती त्यामुळं सगळा स्वयंपाक झाला होता. 4 चपात्या तेवढ्या होत्या त्या लाटायच्या होत्या. सगळ्याचं पीठ शिल्लक होतं थोडंसं मी ठेवलं होतं. सकाळच्या चपात्या लाटल्या नव्हत्या, 4च चपात्या लाटायच्या होत्या. लाईट गेली म्हणून राहिलं तर राहिलंच. अंधारात कुठं म्हणतं कुठे काय करत बसून मी ठेवलं तसंच. लाईट आलेलं पहिला ते करून घेतलं. बराच वेळ झाला होता लाईट यायला. मला वाटते जवळजवळ 9:30 वाजले होते. लाईट गेली होती ॲक्च्युअलमध्ये 8:15 वाजता लाईट गेली होती. 9:30 वाजता लाईट आली, 9:30-10 वाजता लाईट आली. त्यानंतर राहिलेल्या या चपात्या लाटायच्या होत्या. ॲक्च्युअलमध्ये लाईट मला माहीत नव्हतं पाऊस जाणार आहे की नाही, म्हणजे पाऊस येणार आहे की नाही असं काही माहीत नव्हतं. पण मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं. आद्रेला दवाखान्यात घेऊन जायचो, अजून एका ठिकाणी जायचं होतं आणि आद्रेच्या पण झालेलं मी आवरून बस मी येतो आणि मग जाऊया आपण. म्हणलं ठीक आहे. म्हणून मी स्वयंपाकाला मला वाटतं 6:30 वाजता मी स्वयंपाकाला घातलं होतं. पण नंतर मी झालं असं की आद्रेच्या पण एक कस्टमर आलं आणि यायला त्यांना वेळ झाला. त्यामुळे आमचं बाहेर जायचं होतं ते प्लॅन कॅन्सल झालं आणि मी बाबांना घेऊन आद्रेला वाफ द्यायला गेले. तिथून येऊन मग मला असं वाटलं की बरं झालं यार, त्याच्या निमित्तानं काय होईना पण मी स्वयंपाक लवकर केला म्हणून बरं. नाही तर मग अंधारात काही स्वयंपाकाचं खरं नव्हतं. म्हणून पटपट काय म्हणतात स्वयंपाक करून घेतला मी.
नाहीतर काय खरं नव्हतं. लाईट गेली की काहीच करायला नको वाटते. तर त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये एवढंसं दिसते. मी आद्रेला पण किती दिवस लागले की आता म्हणजे उन्हाळ्याचं किंवा जर पावसाचं काहीच खरं नसते, त्यामुळे चार्जिंगचा बल आणून बसवा, जेणेकरून लाईट जरी गेलं तरी एवढं काय त्रास होणार नाही. आता साहेब आमचे कधी ऐकतात काय माहीत नाही आहे. हो हो म्हणतात नुसतं, पण करत तर काहीच नाही. एवढा तुम्ही 4 चपात्या लाटा, 2 लाटा, नाहीतर किती पण चपात्या लाटा, जो आपल्याला काय म्हणतात किचनवरचा जो पसारा आहे तो पसारा करावाच लागतो. आता जे सगळं किचन वगैरे आवरलेलं, जेवणाची वगैरे भांडी घासली होती, जेवण वगैरे झालेली, पण चपात्या करायचं म्हणजे आणि परत नंतर डबल ताप झाला. असं चला आद्रेश बाबूला काय म्हणजे छान मस्त आता गूळ पोळी करून देऊया, कारण साहेबांनी आमच्या एवढ्या वेळाचं काहीसुद्धा खाल्लं नव्हतं. त्याला काळे बी जे असतात आपले श्रावण जेवढ्याचे शेंगा असतात, काळे बी त्याला ते खूप आवडतात. म्हणून काय म्हणतात थोडेसे तिखट झाले होते ते, त्यामुळे त्यानं ते काय खाल्ला नाही, नको म्हणला तो. तर ते बी तो आवडीने खातो. काय म्हणतात असेच नुसते जरी दिलं त्याला खायला तरी तो वेचून एकटं खूप तो खाऊ शकतो. तिखट झाले होते त्यामुळे त्यानं खाल्ला नाही. म्हणून आता दुसरं काय करायचं ह्याला. साखर तर डॉक्टरांनी त्यांनी पूर्ण तुम्ही साखर त्याची बंद करा, गोड जास्त त्याला देऊ नका. साखरचा गुळा कसा नॅचरल असतो, त्यामुळे गुळाने एवढा काही खायचा त्रास होणार नाही. तर साखरेवर प्रक्रिया केलेली असते, त्यामुळे साखरेचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जंत होणे किंवा मग खोकला न थांबणे हे प्रकार होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे तरी प्रत्येक जो त्याला गोडाचा पदार्थ येतो तर तुम्ही गूळ घाला. मग साखर घालून मी त्याला याच्यामध्ये चपाती करते. म्हणजे साखर न घालता आपण आज गूळ ट्राय करूया, म्हणजे गूळ पोळी करून देऊया त्याला, कशी होती बघूया. म्हणून मी काय केला, आपली चहाची जी चहा आलं की त्याची छोटीशी आपली खिचणी असते, त्यानेच मी त्या कपाच्या ह्याच्यात गूळ थोडासा टाकला गोळ्यामध्ये. छान असं आपण पुरण भरल्यासारखं जो गोळा करतो तसा गोळा केला. आता बघूया आमचे साहेब काय करतात. आवडीने खाल्लं म्हणजे बरं. गोड तर आम्हाला भरपूर आवडतं आणि काय सांगू शकत नाही, आद्रेशसारखं गोड कोणीच खात नसेल, इतकं भयानक गोड तो खातो. काही पण असली त्याला गोडाचा पदार्थ म्हणजे लय आवडतात त्याला. सगळं गोड, पेढे, साखर, सगळं त्याला जेवढं गोड असेल तेवढं आद्रेश बाबूला काय म्हणतात आवडतं. पण असं नाही की तो फक्त गोडच खातो, ते तिखटही तितक्याच आवडीने खातो. तिखट पण खातो तो, तिखटाची पण सवय त्याला मी लावलेली आहे. फक्त गोड म्हणजे गोडच असं नाही, गोड जरी आवडत असलं तरी तो तिखटसुद्धा खातो. भाजी चपाती खातो. त्याला आता मुळा झाला असं की 2-3 दिवसाला ताप होता. तापाने त्याच्या तोंडाची पूर्ण चव जी असते ती गेली होती, त्यामुळे त्याला काही म्हणजे काहीच चव लागत नव्हतं. आत्ता मला वाटते काल जरासं त्याने थोडासा तूप भात खाल्ला असेल, ते पण तूप देऊ का नको मी करत त्याला तूप दिलेलं आहे. पण खोकला इतका भयानक खोकला होता की त्याला काय खोकला थांबायचं नावच घेत नव्हता, इतका खोकला त्याला होता. ठीक आद्रेश बाबू हे ते मला पाठीमाग खेचत होता, मला दे तू काय करायलास दाखव, मला दाखव. तो इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण तो मला पाठीमागे खेचत होता, दाखव मला काय करतेस, दाखव तू. मस्त आद्रेश बाबूसाठी छान मस्त गुळाची पोळी केलेली आहे. एक चपाती राहिली होती, 4 चपात्या मिळून झाल्या होत्या. सकाळीच लाटणार होते मी, पण सकाळी आद्रेश बाबू उठला त्याच्यामुळे मी ठेवलं. जेवढा झालं तेवढं महत्त्वाचं नाही. आता ह्या एक्स्ट्राच्या आहे तर संध्याकाळी लाटल्या तरी चालतील, पण लाईट येईलच मला वाटलं नव्हतं. आणि मध्येच लाईट गेली आणि पाऊस. ॲक्च्युअलमध्ये ना हवामान खात्याचा मेसेज सगळ्यांना आला होता, मला आधीच होतं सगळ्यांना. ऑल आमच्या घरात जेवढे मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना हवामान खात्याचा जो मेसेज आहे तो आला होता. मला मेसेज बघितल्यावर असं वाटलं नव्हतं की अरे पाऊस वगैरे येईल, काहीतरी मला असंच पाठवतात. तो खरं सांगते इतका गारांचा मोठा आणि जोरदार पाऊस झाला ना, भयानक. रस्त्यावर तर आमच्या अक्षरशः अंथरूण झालं होतं गारांचं, इतका मोठा पांढरं खड सगळीकडे झालं होतं. गारांचा पहिला पाऊस आहे, त्यामुळे म्हणतात की पुढे पण गरम खूप होणार. पहिलाच पाऊस गाराचा पडलेला आहे. इतर आम्ही आद्राच्या गुळपोळीला तेल न लावता तूप लावलेलं आहे, कारण काय तेलाने आणि जरा जास्तच ठसका वाढेल, त्याच्यामुळे मी त्याच्या पोळीला तूप लावलं होतं. साहेब आमच्या आता आवडीने खातात की नाही हा प्रश्न मोठा असतो. तितक्या आवडीने जेवढा प्रेमान करतो तेवढ्या आवडीने आमच्या साहेबांनी खाल्लं म्हणजे बरं. गोड आहे त्यामुळे खाईल पण असं वाटतं कधी कधी. चलो साहेबांची आमच्या गूळ पोळी तयार झालेली आहे. चपात्या पण 4 चपात्या असू दे, किती पण चपात्या असू दे. किचनवरचा पसारा बघू शकता मी आवरलेलं. त्यानंतर पसारा सगळा काय म्हणतात किती जरी आवडलं तरी तिथंच असतं. त्यानंतर काय म्हणतात सुशीला मावशी ज्या आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये असं तुम्ही बघू शकता, त्यांनी चटणी केली होती, त्यांनी चटणी दिली होती, त्यांनी नवीन केलेली चटणी त्यांनी दिली होती.
आमच्या इकडे पद्धत आहे, म्हणजे सांगली कोल्हापूर साईडला तुम्ही कुठेही बघा, नवीन चटणी केली की थोडी थोडी चटणी जी असतात ती सगळ्यांना थोडी थोडी देतात. की आमच्या चटणीची तुम्ही टेस्ट करून बघा कशी झालेली आहे. तर चला आता मार्च एप्रिल मे महिना म्हणले की सगळेजण चटणी मसाले हे सगळं चालूच असतात. इथे किचनवरचा पसारा आवरेपर्यंत आत्तीनं म्हणलं जरा थोडंसं भरवा. असं चला व्हिडिओचा एंड मी इथं